बदला क्वेश्चन नंबर 10. Following is the trial balance of Messrs. Bridges and Sons. Prepare the final account for the year ended 31st March 2015. So you have to write down here trading account for the year ended 31st March 2015, profit and loss account for the year ended 31st March 2015, and balance sheet as on 31st March 2015. Step number 1, आपल्या 3 स्टेप. First, read the adjustment and put the tick mark. Adjustment number 1. Stock on 31st March was valued at cost price 4,20,000 and market price is 4 lakh. Closing stock. Closing stock चे adjustment आपण कधी tick mark करत नाही. Depreciate furniture 10% and machinery 20% on reducing balance method. Put a mark on the furniture and machinery. Rent of rupees 5,000 was paid in advance. Paid in advance म्हणजे prepaid. Put a mark on the rent. Salary and wages due but not paid. Not paid शब्द वापरला म्हणजेच outstanding. Underline but not paid and write there outstanding. Make a provision for doubtful debts at the rate 5% on debtors. It's called as RDD. Put a mark on the debtors. Commission receivable, underline the word receivable and write there outstanding. Receivable म्हणजे पैसे आले नाही आहेत, पैसे यायचे बाकी आहेत. Receivable पैसा आने का बाकी आहे. राइट देयर आउटस्टँडिंग. पुट मार्क ऑन द कमिशन. क्रेडिटच्या कमिशनवर, डेबिटच्या नाही. डेबिटला कमिशन दिले म्हणजे ते पेड आहे आणि क्रेडिटला दिले म्हणजे ते इन्कम आहे. ओके, स्टेप नंबर 1 इज ओव्हर. नाउ स्टेप नंबर 2, ट्रायल बॅलन्स मधील सर्व आयटमची पोस्टिंग करायची. ओके, लेट्स स्टार्ट द पोस्टिंग नाउ. फर्स्ट, स्टॉक ऑन 1 एप्रिल 2014. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला स्टॉक हा ओपनिंग स्टॉक असतो. सो ओपनिंग स्टॉक 2 lakhs. परचेस अँड सेल्स डेबिटला दिलाय ते परचेस आहे. ऑलवेज राइट ऑन परचेसिंग इन कॉलम 22 lakhs. सेल्स क्रेडिटला दिलाय ते सेल्स आहे. बाय सेल्स 35 lakhs इनर कॉलम मध्ये. बिल रिसिवेबल है. बिल रिसिवेबल है. पैसे यायचे असेल 50,000. रिटर्न. आता इथे क्वेश्चन मार्क आहे. हे कोणतं रिटर्न आहे? तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे. परचेसचा बॅलन्स डेबिट असतो, परचेस रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट असतो, सेल्सचा बॅलन्स क्रेडिट असतो, सेल्स रिटर्नचा बॅलन्स डेबिट असतो. म्हणजे जे डेबिटला दिलंय ना ते सेल्स रिटर्न आहे. म्हणजेच 1 lakh हे सेल्स रिटर्न आहे. आणि सेल्स रिटर्न आपण लेस करतो सेल्स मध्ये. सो लेस रिटर्न 1 lakh. 35 minus 1 lakh 34 lakhs. म्हणजे क्रेडिटला दिले ते परचेस रिटर्न आहे. लेस रिटर्न 50,000. 22 लाख म्हणून 50 केले 11 लाख 50 हजार. कॅरेज इनवर्ड आहे. इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट आहे 50,000. डेटर्स डेबिटला दिले ते डेटर्स आहे, क्रेडिटला दिले ते क्रेडिटर आहे. सो डेटर्स 2 lakhs. ऍडजस्टमेंट आहे डेटर्स आरडीडीची आणि आरडीडीच्या ऍडजस्टमेंटला आपण 3 lakhs होतो. क्रेडिटर 4 lakhs. बावीस लाखामधून 50 गेले, 11 लाख 50 नाही, 22 लाखातून 50 गेले 21 लाख 50 हजार. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 40,000. डिस्काउंट
आता इथे डिस्काउंट दोन्हीकडे दिलाय, डेबिटला पण दिलाय, क्रेडिटला पण दिलाय. सिंपल, डेबिटचा इफेक्ट डेबिटला, क्रेडिटचा इफेक्ट क्रेडिटला. सो बाय डिस्काउंट डेबिटला, बाय डिस्काउंट क्रेडिटला. सॅलरी अँड वेजेस, पहिला शब्द सॅलरी दिलाय म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी अँड वेजेस 2,20,000. इन्शुरन्स, हे सॅलरी अँड वेजेस वर ऍडजस्टमेंट आहे इनर मध्ये 2,20,000. इन्शुरन्स ऍडजस्टमेंट आहे इनर मध्ये. रेंट पीएल च्या डेबिटला. वेजेस अँड सॅलरी, शब्द वेजेस आहे, पहिला शब्द वेजेस आहे ट्रेडिंग अकाउंटला 80,000. बॅड डेट्स ओनोचा फॉर्मॅट ओ एन ओ, पहिल्या 2 ठिकाणी बॅड डेट्स, नंतरच्या 2 ठिकाणी आरडीडी. एकूण 2 बॅड डेट्स, 2 आरडीडी, एक ट्रायल बॅलन्स मध्ये दिला आहे, एक ऍडजस्टमेंट मध्ये दिला आहे. जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे त्याला ओल्ड बॅड डेट्स, जो ऍडजस्टमेंट मध्ये दिला आहे त्याला न्यू बॅड डेट्स. आता बॅड डेट्स कुठे दिला आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये. फर्निचर 4 lakhs. ब्रिजेस कॅपिटल 5 lakhs. इथे कॅपिटलचा फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवायचा आहे. कॅपिटल 5 lakhs. कॅपिटल ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लेस नेट लॉस. ब्रिजेस ड्रॉइंग 70,000. लूज टूल्स असेट 1 लाख. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च पीएलच्या डेबिटला 30,000. ऍडव्हर्टाइजमेंट पीएलच्या डेबिटला 50,000. कॅश इन हँड, कॅश इन बँक असेट 45,000. 2 lakhs. पेटी कॅश, कॅशचा बॅलन्स, पेटी कॅशचा बॅलन्स असेल 5,000. मशिनरी असेल 3 lakhs. इनर कमिशन, आता कमिशन 2 ठिकाणी दिलं, डेबिटला पण दिलं, क्रेडिटला पण दिलं. डेबिटचा इफेक्ट डेबिटला, क्रेडिटचा इफेक्ट क्रेडिटला. Step number 2 is over. Now step number 3, do as per adjustment. Adjustment number 1, stock on 31st March was valued at cost price 4,20,000, market price 4 lakh. आपण आपला रूल आहे कधी पण लक्षात ठेवायचं, स्टॉकची व्हॅल्यू नेहमी कमीत कमी, नेहमी घेताना आपण कमीत कमी व्हॅल्यू घ्यायची. यातली कमीत कमी व्हॅल्यू 4 lakh आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या ट्रेडला बाय क्लोजिंग स्टॉक 4 lakhs आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 4 lakhs. Adjustment number 1 is over.
ऍडजस्टमेंट नंबर 2 डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट आपण सर्वात शेवटी करणार. रेंट ऑफ ₹5,000 was paid in advance. Paid in advance. Prepaid. Rent prepaid. Rent. $60,000 less prepaid 5,000. 60 minus 5, 55. या 5,000 चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. प्रीपेड रेट 5,000. सॅलरी अँड वेजेस ड्यू बट नॉट पेड. सॅलरी अँड वेजेस आहे, वेजेस अँड सॅलरी नाही. आउटस्टँडिंग ॲड आउटस्टँडिंग 30,000. बाहेर आले 2,50,000. 30,000 पैसे द्यायचे लायब्ररी. आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस 20,000. 30,000 सॉरी. आयडीडी 5% ऑन डेटर्स. आयडीडीचे ऍडजस्टमेंट सर्वात लास्टला करतो. कमिशन रिसिवेबल. कमिशन पैसे यायचे क्रेडिटच्या कमिशनवर. कमिशन 30,000. ऍड रिसिवेबल पैसे यायचे किती यायचे 5,000. म्हणजे आउटस्टँडिंग 30 + 5 35,000. या 5,000चा दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग कमिशन 5,000 झालं. आता लास्टचे 2 ऍडजस्टमेंट राहिलेत. एक डेप्रिसिएशन आणि आयडीडी. डेप्रिसिएशन फर्निचर वर 10% लेस डेप्रिसिएशन 10%. 4 लाख पर 10% 40,000. बाहेर आले 3,60,000. या 40,000 चा दुसरा इफेक्ट याच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 40,000. मशिनरीवर 20% लेस डेप्रिसिएशन. मशिनरीवर 20% 60,000. 3 लाख मधून 60 गेले 2,40,000. ओके. अजून काय बॅकडेटचे ऍडजस्टमेंट आहे. बॅड डेट्स पहिला आपण वजा करतो लेस न्यू बॅड डेट्स. नंतर वजा करतो लेस न्यू आरडीडी. बॅड डेट्स न्यू बॅड डेट्स काहीच नाही आहे. डॅश 2 lakhs. आरडीडी सांगितले 5% डेटर्स वर 2 लाखावर 10% 20,000. 5% 10,000. 2 लाख म्हणून 10 गेले 1,90,000. याचा दुसरा इफेक्ट मोनोच्या फॉर्मॅट मध्ये न्यू बॅड डेट्स डॅश न्यू आरडीडी 10,000. 10 आणि 10 20. ओल्ड आरडीडी डॅश 20,000 बाहेर. So all adjustment over. Now close and find out the profit or loss. 34 lakhs plus 4 38 lakhs. 38 lakhs मधून डेबिटचं वजा करायचे. 2 लाख 21,50,000 50,000. 21 ने 22 ने 2 24. 38 मधून 24 गेले 14 मधून 80 गेले 13,20,000. हा आला ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट 13,20,000 13,20,000 प्लस 35 प्लस 40 13,60,000. 13,60,000 मधून डेबिटचा वजा केला 7,40,000 चा प्रॉफिट आला. दिस इज अ नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर केला 7,40,000.
7 40 5 12 40 12 40 मधून 70 गेले 11 लाख 70 11 70 प्लस 4 15 70 आणि 30 16 लाख असा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपल्याला 8 मार्काला विचारला जातोय त्यामुळे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे काय डाऊट ओके